भाजीतल्या भाजीत जर नंबर 1 कोणती असेल ना, तर ती आहे वांग्याची भाजी. नमस्कार, मी सुहानीची किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. भास झाल्या गप्पा, चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी खोबऱ्याचे काप काढून घेऊयात. 3 कांदे, जिरं, 4 ते 5 पाकळ्या लसूण, मीठ, 4 चम्मच शेंगदाणे, आल्याचा तुकडा, किसलेले काप काढलेले खोबरे, वांगे, कढीपत्ता. शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यायचे. शेंगदाणे खुटखुटीत भाजले गेले पाहिजेत, करपवायचे नाहीत. भाजलेले शेंगदाणे डिशमध्ये काढूयात. त्यामध्येच घालणार आहोत खोबऱ्याचे काप. खोबरं देखील खरपूस भाजून झाले बघा. असा खरपूस रंग आला पाहिजे. खोबरे पण डिशमध्ये काढून घेऊयात. भाजलेलं खोबरं आणि शेंगदाणे छानसं थंड झालं. आता वाटण तयार करूयात. भाजलेलं खोबरं आणि शेंगदाणे, जिरं, लसूण, आलं, कढीपत्ता घालायचाच. कढीपत्त्यामुळे चव छान लागते. कोथिंबीर पण घालायची. पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. बेसिकच वाटण आहे. या बेसिक वाटणाचा पण कमाल सुवास तर मिळतो. वाटणाला चव पण लागली पाहिजे ना, मीठ पण फिरवायचं. इथं 3 कांदे बारीक चिराय घेतलेत. एकदम बहारदार चिरलेला कांदा गरम गरम तेलात. कांदा पटकन परतून व्हावा म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ मिसळायचं. हलका सोनेरी रंग व्हावा म्हणून कांदा छानसा परतून घ्यायचा. कांदा परतून होतोय तोपर्यंत वांगी भरून घेऊयात. छान असं हिरव्या देठाचं वांग घ्यायचं. देठ हलकंसं काढून घ्यायचं. भाग नाही करायचे, पण यात आळी वगैरे काय आहे का आत बघायचे. मसाला असा गच्च भरून घ्यायचा. मसाला गच्च भरा, त्या फोडीची चव छान लागते. बघा मस्त दिसतोय कांदा. लय करपू नका, सोनेरी रंगापर्यंत भाजू द्या. चला, कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून झाला. ह्यात घरी केलेली चटणी आणि गोडा मसाला टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ. आता हे छान मिसळूयात. शिजत ठेवायची काही गरज नाही. मसाला छानसा परतून झालाय. सुवास तर एवढा कमाल दरमळतोय. आहा. आता उरलेला मसाला यामध्ये घालायचा. चला, मसाला सगळा एकजीव झाला. मला चिकटून राहतो म्हणून थोडंसं पाणी घालते. आता भरून घेतलेलं वांग घालूयात. करपू नये म्हणून थोडंसं पाणी. झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटं वाफवून घेऊयात. मिनिटे वाफवून घेतले. वा, थोडंसं पाणी घालते. भाजी रसरशीत होईल. शिजलेली बाजू थोडीशी वर घ्या, म्हणजे खालची बाजू पण शिजल. आणि आणखी 10 मिनिटं वाफवून घेऊयात. चला, 10 मिनिटे वांग वाफवून घेतले. मस्त रसरशीत झाले. दिसतंय तर भन्नाटच. वा, मसाला अगदी बरोबर झालाय. छान शिजले बघा.
आता ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. काय दिसतंय बघा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मस्त राहा, छान राहा, खुश राहा.